अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. आजचा स्वामींचा संदेश भाग्यवान स्वामी भक्तांसाठी. भक्त हो, गेली 1 वर्षापासून तुम्ही माझ्यासोबत आहात या प्रवासामध्ये आणि खूप सुंदर साथ दिली आणि कृपा फक्त आपल्या श्री गुरुदत्त स्वामी महाराजांची आपल्या सर्वांवरती आहे. तर 2023मध्ये मी 1 तारखेलाच पहिला व्हिडिओ शेअर केला. त्याचवेळी स्वामी महाराजांना म्हटलं होतं की स्वामी, यावर्षीचा संकल्प हाच आहे की माझ्या हातून जास्तीत जास्त स्वामी भक्त घडावे. बस संकल्प केला आणि सेवेला सुरुवात केली. व्हिडिओ शेअर करू लागले. 1 महिन्यात खूप सुंदर अनुभव आला आणि एका ताईंना तर आपण साक्षात स्वामींच्या कृपेने भेटवस्तूसुद्धा त्यांच्या घरी पोहोच केली. तर त्या ताई अशा होत्या ज्यांना स्वामींची सेवा करायची होती, पण त्या फोटो, मूर्ती किंवा स्वामींची इतर जे काही पोथी आहेत ते घेऊ शकत नव्हत्या. तर महाराजांच्या कृपेने त्यांनी त्यांचा ॲड्रेस शेअर केला आणि त्यांना ती भेट आपण दिली. त्यानंतर खूप सगळे स्वामी भक्त तयार झाले. 2024मध्ये म्हणजेच डिसेंबरमध्ये दत्त जयंतीपासून खूप सगळ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. खूप जणांना इथे दिलेल्या सेवेचा अनुभव येत आहे. तर भक्त हो, आपण दत्त जयंतीला 3 फुलांचा व्हिडिओ शेअर केला होता. एक उपाय होता साधा सोपा. आता ज्यांनी श्रद्धेने हा उपाय केला त्या 75% भक्तांना खूप सुंदर अनुभव आला आणि माझं असं मत आहे की इतर सर्वांना हा अनुभव यावा. तर खूप जण असे आहेत जे सेवा करू शकत नाही. खूप ताई आहेत त्या जॉबला जातात, त्यांना मुली आहेत, मुलगा पाहिजे, काहींना मूलबाळ नाही आहे, काहींच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होतात, काहींची मुले आजारी पडतात किंवा काहींचे मुले अभ्यासात जास्त हुशार नाही आहेत, अभ्यास करत नाहीत, ऐकत नाहीत, चिडचिड करतात. काहींच्या घरामध्ये तर मुले लग्नाला आलेली आहेत पण विवाह जमत नाही आहे मुलामुलींचा, किंवा मुले शिकलेली आहेत, घरात पडून आहेत, त्यांना जॉब मिळत नाही आहे. तर बघा, सर्व समस्या, कोणतीही अडचण असो तुमची, फक्त आणि फक्त श्री गुरुदत्त स्वामींच्या चरणी लीन व्हा. तुमच्या अडचणी 100% सुटतील. पण त्यासाठी आपल्याला योग्य सेवा करावी लागते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकत असाल की स्वामींची ही सेवा दररोज झालीच पाहिजे, तसंच झालं पाहिजे. आपण इथे अजिबात असं काही सांगत नाही. स्वामींच्या आज्ञेनुसार प्रत्येक भक्ताला सेवा करता येईल अशीच आजवर आपण इथे सेवा शेअर केलेली आहे आणि खूप जणांना छान अनुभव आलेले आहेत. खूप सगळ्या माझ्या ताईंना सेवा करून मुलगा झालेला आहे. काही ताईंना 10 वर्षानंतर, 12 वर्षानंतर, 5 वर्षानंतर प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की आता तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नच पाहून स्वामींनी एक निर्णय दिलेला आहे आणि तोच मी आज इथे शेअर करणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माहिती अगदी समजून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असे लिहा. तर भक्त हो, तुम्ही खूप सगळेजण कमेंट्स करतात. म्हणजेच काय, तर तुम्ही एक सेवा करता, तर तुम्हाला या सेवेचं खूप सुंदरसं फळ मिळणार आहे. साक्षात स्वामी महाराज तुमच्या घरी येणार आहेत. ते कसे काय हे नक्की तुम्हाला कळेल. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त दर गुरुवारीच नव्हे, तर जे भक्त दररोज व्हिडिओ पाहतात, ज्यांच्या कमेंट्स असतात, ज्यांचे स्वतःचे काही पर्सनल प्रश्न असतात, त्या सर्वांसाठी, किंवा जे आज नवीन हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्णसंधी आहे. तर भक्त हो, उद्याचा गुरुवार, या दिवशी 8 तारीख आहे, म्हणजेच 8 फेब्रुवारीपासून आपण 11 गुरुवारचा एक संकल्प करत आहोत. आणि त्याचं विशेष कारण असं आहे की एप्रिल महिन्यामध्ये 10 एप्रिलला या दिवशी बुधवार आहे आणि या दिवशी आहे स्वामी प्रकट दिन, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती. तर 11 दिवसांचा, 11 गुरुवारचा हा एक संकल्प आहे. तुम्हाला 8 तारखेपासून ते तुम्हाला 18 एप्रिलपर्यंत 11 गुरुवार बरोबर होतात. तर 10 तारखेला असणार आहे स्वामींचा प्रकट दिन. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते संपून साक्षात स्वामी महाराज प्रकट होतील. खूप महत्त्वाची माहिती आणि खूप महत्त्वाची सेवा आहे. सेवा काहीच करायची नाही, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, दर गुरुवारी आपण सायंकाळी ठीक बरोबर 5 वाजता व्हिडिओ शेअर करणार. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि जे काही सेवा असेल त्या सेवा असतील. तुम्हाला इतर कुठलीही वेगळी माहिती नसेल किंवा तुमचा टाईम जो आहे तो अजिबात वायफळ जाणार नाही. तुम्हाला महत्त्वाची सेवा पाहायला मिळेल. फक्त तुम्हाला सुरुवातीला जी व्यक्ती व्हिडिओ टच करेल आणि सर्वात पहिली कमेंट असेल श्री स्वामी समर्थ, त्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही एक प्रश्न विचारला जाईल
त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा व्हिडिओमध्ये असेल किंवा जे तुम्हाला माहीत असेल असंच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजेच तसाच प्रश्न विचारला जाईल. त्यानुसार तुम्ही तिथे उत्तर द्यायचं आणि जो भक्त सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि योग्य उत्तर देईल अशा भक्तांची आपल्याला निवड करायची आहे. तर 11 गुरुवारी 11 भक्त आपण निवडणार. आता प्रश्न पडेल की खूप जण 1 नंबरला श्री स्वामी समर्थ किंवा प्रत्येकाची कमेंटसुद्धा 1 नंबरला येईल असे मग पहिल्या दिवशी पहिल्या गुरुवारी आपले खूप जास्तीत जास्त भक्त होतील. तर हो, आपण अगदी प्रत्येकाची इथे निवड करणार आहोत. असं अजिबात कुणावरही अन्याय होणार नाही. आणि दुसरी अट अशी असणार आहे की जे गुरुवारी 1 नंबरला कमेंट करतील त्यांच्या पूर्ण आठवडाभरमध्ये सुद्धा कमेंट असणार आहेत किंवा त्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले असावेत. आणि प्रत्येक व्हिडिओला तुम्ही जरी तुमची काही कमेंट नसेल तरी तुम्हाला श्री स्वामी समर्थ ही तुमची प्रत्येक व्हिडिओला कमेंट असणारे असेच भक्त आपण निवडणार आहोत. म्हणजे काही जण काय करतील, आज व्हिडिओ पाहतायत, आधीसुद्धा कधी व्हिडिओ पाहिले नाहीत, मग फक्त गुरुवार लक्षात ठेवतील आणि 5 वाजता कमेंट्स करतील किंवा प्रश्नाचं उत्तर देतील. तर ते नाही. आपल्याला स्वामींची जशी आज्ञा आहे तशीच इथे तुम्हाला मी सांगते. तर तुम्ही दररोजसुद्धा व्हिडिओ पाहणारे असावेत. आणि मलासुद्धा असं वाटतं की जे दररोज व्हिडिओ पाहतात, ज्यांचे प्रश्न खूप कठीण आहेत, कदाचित महाराजांनी त्यांच्यासाठीच हा संदेश शेअर केलेला आहे आणि ते भाग्यवान ठरू शकतील, त्यांचे प्रश्न मार्गी लागू शकतील. तर आणि जर त्यामध्ये तुमची निवड झाली नाही तर अजिबात स्वतःला नाराज समजू नका किंवा असं समजू नका की आम्ही भाग्यवान नाही आहोत का. तर हो, इथे व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण भाग्यवान आहे. स्वामींची कृपा आहे म्हणून तुम्ही इथे व्हिडिओ पाहता आणि तुमचे खूप सगळे प्रश्न आजवर मार्गी लागलेले आहेत. स्वामींची कृपा ज्याच्यावरती असती, महाराज त्याच्यापर्यंतच हा संदेश पोहोच करतात. म्हणून मी म्हणते इथे येणारा प्रत्येकजण हा भाग्यवान आहे, स्वामींचा भक्त. फक्त आणि फक्त 2024मध्ये स्वामी महाराजांना या प्रकट दिनापर्यंत फक्त 3 भक्तांच्या घरपोहोच काहीतरी सुंदरशी स्वामींची भेट जाणार आहे. तर भक्त हो, आपण 3 जण काढणार 11 गुरुवारमधून. मग राहिलेले जे आहेत 9 जण, तर या 9 भक्तांसाठी आपण जे काही जागृत आपलं गुरुदत्त महाराजांचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रार्थना करणार आणि 3 जणांना घरपोच आपण भेट देणार, त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करणार. आता व्हिडिओ असणार आहे फार महत्त्वाचा. तुम्हाला प्रश्न विचारले जातील, ठीक आहे. तुम्हाला सेवा दिली जाईल, ते सुद्धा ठीक आहे. पण महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. दर गुरुवारी ठीक 12 वाजता श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आरती असते आणि या आरतीला मी न चुकता जाते. तर मी प्रत्येक दर गुरुवारी आरतीला गेले की त्या गुरुवारचीच आरती किंवा तिथलचं देवाचं ते दर्शन जे आहे तेच व्हिडिओमध्ये शूट करणार आणि तो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार. तो व्हिडिओ पाहत तुम्ही इतर दुसऱ्या सेवा ऐकणार आणि जे काही व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे जागृत ठिकाणच्या श्री गुरुदत्त महाराजांचं दर्शन होईल. आणि जी काही तुमच्या मनात इच्छा आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तुमची ती पर्सनल इच्छासुद्धा सांगू शकता. यामुळे ती तुमची डायरेक्ट महाराजांपर्यंत पोहोच होणार आणि प्रकट दिनापर्यंत तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार. माझं स्वतःचं मत आहे की 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला खूप छान अनुभव यावा आणि ज्यांना मुलगा पाहिजे त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी, ज्यांना मूलबाळ नाही त्यांना मूलबाळ व्हावं किंवा जे तुमचे प्रश्न अडलेले आहेत ते तुमचे प्रश्न या 6 महिन्यामध्ये मार्गी लागावे. मी स्वतःसुद्धा माझं हे मत आहे आणि म्हणूनच हा एक प्रयत्न करत आहे. मग बघा, या संधीचं अगदी सोनं करा. आणि तुम्ही दररोज तर व्हिडिओ पाहताय. फक्त गुरुवारची वेळ निश्चित केलेली आहे, सायंकाळी ठीक 5 वाजता. त्याचबरोबर आपण दररोजची सुद्धा एक वेळ निश्चित करू, म्हणजे तुम्हाला त्या वेळी व्हिडिओ पाहता येतील योग्य वेळी. आता असा एक चमत्कार झाला. काल सोमवार होता. बघा, श्रद्धेने जर तुम्ही सेवा करता तुम्हाला 100% फळ मिळतं. सोमवारी मी पूजा वगैरे केली आणि सकाळी दिव्यामध्ये चंद्रकोर तयार झाली. तर 2 वेळा झाली. मग मी सकाळी झाली होती, हळूच ती काडीने अलगद काढून ठेवली. मी एक डबी केलेली आहे, त्या डब्बीमध्ये मी चंद्रकोर किंवा फूल आणि त्रिशूल जे आधी आकार तयार झालेले आहेत ते एका छोट्याशा डबीमध्ये ठेवत असते. आणि मग मी कालसुद्धा तसंच केलं. 2 वेळा चंद्रकोर काढली आणि सायंकाळी माझ्या थोड्याशा सेवा राहिल्या होत्या. मग मी सेवा करत होते तर त्यावेळी असा चमत्कार घडला. तुम्ही स्वतःच दिव्यामध्ये अगदी बारकाईने पहा. जी काही आपली दिव्याची वात असते ते वातीची जी काजळी धरलेली जागा असते ती पूर्ण
महादेवाच्या पिंडीसारखी तयार झालेली आहे. याला खूप सुंदर असा महादेवाचा हुबेहूब आकार आलेला आहे आणि महादेवाच्या डोक्यावरती जे छोटंसं शिवलिंग असतं ते सुद्धा अगदी इथे छोटंसं तयार झालं. त्याचबरोबर त्या शिवलिंगाला एकदम जवळून चिटकून अशी खूप सुंदर नागाची फडी तयार झाली आणि त्या फडीवरती चंद्रकोर तयार झाली. हे स्वतः मी सेवा करत असताना पाहिलं. म्हणजेच माझी काही सेवा जर सकाळी राहिली नित्यसेवा तर मी सायंकाळी करत असते आणि काल खूप सगळी कामे होती तर मग थोडीशी सेवा राहिली होती, माझा जप वगैरे, तर मग मी जप करत होते आणि जप झाला त्यावेळीच मी हे पाहिलं आणि मुलीला आवाज दिला की बाळ हे पहा, खूप सुंदर अशी इथे पिंड तयार झालेली आहे आणि मग तिनेच हा व्हिडिओ शूट केला. तर तुम्ही बघू शकता, मला खरंच हा प्रकार पाहून असं वाटलं की जेव्हा आपण श्रद्धेने मनापासून देवाची सेवा करतो त्यावेळी देव आपल्याला असे चमत्कार दाखवत असतो. तर भक्त हो, तुम्ही फक्त मनापासून सेवा करा. आता आपण नित्यसेवा जी करतोय त्यामध्ये सुद्धा कधी कधी खंडन येऊ शकतं, तर मनात आणायचं नाही की मला नित्यसेवा दररोजच करायला सांगितलेली आहे. मी सुद्धा तुम्हाला नेहमी सांगत असते, आज झाली नाही तर महाराजांना रात्री झोपताना क्षमा याचना करा, महाराज आज झाली नाही बरं, काम होतं खूप, उद्या नक्की करते, दुसऱ्या दिवशी 2 दिवसाची करा. मी स्वतः असंच करते भक्त हो, पण मी कधी खंडन करत नाही सेवेमध्ये. 3-3 दिवसाची मी एका दिवशी कव्हर करते, पण सेवाही करतेच आणि माझी महाराजांवर खरंच खूप श्रद्धा आहे. आज प्रथमच एवढी सुंदर महादेवाची पिंड, त्यावरती खूप सुंदर अशी नागाची फडी आणि वरती चंद्रकोर तयार झाली. आज एक तुम्हाला मनापासून सांगते की मी लग्नाच्या आधीपासून महादेवाची खूप सेवा केली. माझ्या माहेरी खूप सुंदर असं जागृत महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाची मी एवढी सेवा केली की दर श्रावणामध्ये मी प्रत्येक सोमवारी संपूर्ण शिवलीला अमृताचं पारायण करायचे. एका दिवसात एक, दररोज मी 11वा अध्याय न चुकता वाचन करायचे आणि मी 16 सोमवारचं सुद्धा चुरम्याचे 16 सोमवारचं व्रत केलेलं आहे आणि खरंच मी म्हणते की ती माझी सेवा खूप छान झाली. म्हणूनच आज माझ्या शिवशंभू महादेवाने श्री गुरुदत्त आणि स्वामींचरणी मला लीन केलं आणि आज मला हे खरंच समजतंय की माझं भाग्य, मी आधी सेवा केली म्हणून मी आज स्वामींच्या चरणी लीन झाले किंवा स्वामींचे वेगवेगळे संदेश मला समजतात, जे काही असेल ते. तर असो, मी फक्त ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती म्हणून केली. मला खरंच खूप आनंद झाला काल. अजून एक, आता आज आहे एकादशी आणि तुम्हा सर्वांसाठी सुद्धा मी आज खूप सुंदर सेवा केली. हे मी करत नसून साक्षात स्वामी करून घेतात. तर स्वामींच्या चरणी 3 तिळाचा उपाय करायचा होता. तर मी आज स्वामींच्या चरणी प्रत्येकासाठी 3 तिळाचा उपाय केलेला आहे आणि त्याचबरोबर जे काही बाळकृष्णांची मूर्ती आहे तिथे सुद्धा केलेलं आहे. तुम्ही सुद्धा सेवा करा आणि तुम्ही आज कोणकोणत्या सेवा केल्या एकादशीनिमित्त ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. तर भक्त हो, गुरुवारपासून लक्षात ठेवा आणि दररोज आपले योग्य वेळी व्हिडिओ पाहायचे असतील तसं सांगा, म्हणजे तुम्हाला योग्य वेळी व्हिडिओ पाहता येतील. तर आज अगदी छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची होती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची सेवा पाहू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त पुढे शेअर करा, म्हणजे सर्वांनाच या स्वामींच्या भाग्यवान स्वामी भक्त जी निवड होणार आहे यामध्ये सहभागी होता येईल. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.